आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। लष्करी शिवभीम मित्र मंडळ आयोजित माखनचोर दहीहंडी फोड या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला। 1 सप्टेंबर रोजी परभणी शहरात असलेल्या वसमत रोडवरील कृष्णा गार्डनच्या बाजूला खुल्या मैदानावर खानापूर फाटा येथील जनसामान्य नागरिकांच्या मनात ज्यांनी घर करून आपली विश्वासार्हता निर्माण केली अशा लष्करी शिवभीम मित्र मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी मंचावर पृथ्वीराज भांबळे, अजयराव गव्हाणे, राम ओझा, पद्माकर भाऊ शिंदे, मुंजाभाऊ शिंदे, आयोजक वसंतराव शिंदे, श्रीधर काळे, संजय टेकाळे, आदर्श नाटकर, विठ्ठल तळेकर, अरुण पवार, शिवव्याख्याते आरोही कंदारे, ओमकार शहाणे, प्रद्युम्न टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। लष्करी शिवभीम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष गंगाराम शिंदे यांना यावेळी मान्यवरांनी अभिवादनही केले। मोठ्या ताकदीने स्पर्धकांनी दहीहंडी फोडण्यासाठी आपली ताकद लावली। मोठ्या संख्येने या स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। स्पर्धेला पंच म्हणून प्राध्यापक कैलाश माने, प्राध्यापक वाघ यांनी काम पाहिले। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 41,000 व चांदीची हंडी जयनरसिंह गोविंदा पथक गंगाखेड यांनी पटकावली। तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 21,000 व ट्रॉफी साठी कॉर्नर गोविंदा पथक लवजीनगर परभणी यांनी पटकावली। तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 11,000 व ट्रॉफी खानापूर गावठाण राजा गोविंदा पथक परभणी यांनी पटकावली। मोठ्या संख्येने जनसमुदाय या कार्यक्रमास उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी हरकळे यांनी केले। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक वसंतराव शिंदे, विकास जाधव, गोविंद माने, गजानन लवाळे, कुणाल गायकवाड, अंकुश गिरी, भैया सुगंधे, रमेश तिडके, अरुण पवार, विक्रम काळे, ऋषिकेश मोहिते, सोनू खटिंग, माधवराव थिटे, गोविंद माने, विकास जाधव, गोविंद कदम, राजीव लहाडे, शिवा राऊत, शुभम थोरात आदींनी प्रयत्न केले। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर। विचार केला, आमचे मित्र सगळ्यांचे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहायचे स्वर्गीय गंगाराम शिंदे, आणि तेच विचार ठेवून आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून असं ठरवलं की परभणीमध्ये जे हाल चालू आहे, रस्त्याचे सामाजिक जे अडचणी सुरू झाल्या, जे सामाजिक वाद सुरू केलेत, ते सगळ्यांचा विचार ठेवून लोक जनजागृती याच्यातून कशी घडवायची याचा विचार करून आम्ही वेगवेगळे नाव दिले। त्याच्यामध्ये तुम्ही पहिली हंडी आहे स्त्री भ्रूण हत्या संदर्भातली, अन्य संदर्भातली, दुसरी आहे परमेश्वराचे खड्डे आणि धूळमुक्त आहे। त्याच्या अजून एक त्यामध्ये टक्केवारीची कन्सेप्ट होती की सगळे कामं टक्के घेऊन घेतले चालले झाले, आणि सामाजिक लोकांना माहिती आहे पण लोकांपर्यंत जावं याच्यासाठी प्रयत्न केले। अजयराव, वाटते का की अशा दहीहंडीतून जो मेसेज जात असते, आपण जे आपल्याला वारसा आहे अण्णासाहेब गव्हाणेंचा, विजयराव गव्हाणेंचा, आपण ते आज ह्या वातावरणामध्ये असं चांगल्या पद्धतीनं सर्वसमावेशक चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत असं वाटतं अजयराव? हो, सगळं घडणारच, कारण की जे कोणी कार्यकर्ते होते, जे कोणी सहकारी होते, ज्यांनी हे दहीहंडी केली, हे सामाजिकच आहे, राजकारण कोणतंच नाहीये, हे सर्व पक्षी पण नाहीये, हे सगळे मित्र परिवार आहे, सर्व समाजाचे लोक आहेत, आणि 100% लोकांपर्यंत त्याचा असर होणारच, लोकांपर्यंत जाणारच, आणि अशा पद्धतीने दुसरे लोकही प्रयत्न करतील। नक्की मी असं विनंती करतो परमेश्वराला की गणपती नवरात्रमध्ये अशा पद्धतीने त्यांनी पण प्रयत्न करावे। सामाजिक सलोखा राखण्यासाठी अजून कसा आपल्या मित्रमंडळाच्या मधून प्रयत्न केला जाणार? सामाजिक सलोखा, शिवाजी महाराजांचे विचार ह्याच्यातून महाराष्ट्र घडलाय। अखंड महाराष्ट्र सर्व जाती घेऊन धर्म घेऊन चालले शिवाजी महाराज, तेच विचार कायम राहावं, तरच महाराष्ट्राची एकता अखंडित राहील, हेच प्रयत्न सांगायचे। आणि आजच्या सर्वधर्म समभाव ही भावना दिसून आली, ती वृद्धिंगवण्यासाठी कसा अजून राहील प्रयत्न अजयराव आपल्यावर? अजून अशा सार्वजनिक कार्यक्रमातून नवरात्र आहे, गणपती आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहे। अशी आदर्श दहीहंडी साजरी व्हावं यासाठी आपल्या परभणीसह इतर तरुणांना काय आवाहन करू इच्छिताल तुम्ही? इथं हेच आवाहन करतो की बा आम्ही 4 जण मिळून एवढं चांगलं करू शकतो, लोकांनी रिस्पॉन्स पण दिला, तर तुम्ही पण सगळ्यांनी प्रयत्न करा वेगळ्या पद्धतीने, शैक्षणिक पद्धतीने आहे, वैचारिक पद्धतीने आहे, महिलांनी त्यांच्या रांगोळीतून सुद्धा देऊ शकतात, करायला म्हणलं तर खूप काय करू शकतात, पण सगळ्या विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करावे परमेश्वरांनी। धन्यवाद।